श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर कुंभ राशीच्या जातकांनो, डोळे विस्फारून बघा, कारण 21 ते 27 जून हा काळ तुमच्या आयुष्यात एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही ज्या संघर्षातून जात होतात त्या सर्व अडचणींना आता पूर्णविराम मिळणार आहे. तुमच्या कुंडलीत शनिदेवाच्या दुर्मिळ राजयोगाची आणि बजरंगबलीच्या आशीर्वादाने धनयोगाची साखळी निर्माण झाली आहे. तुमच्या घरात केवळ लक्ष्मी येणार नाही, तर ती कायमची स्थिरावणार आहे. हे नशीब पाहून तुमचे नातेवाईक आणि शेजारी इतके थक्क होतील की त्यांच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडेल, वा, काय नशीब आहे यांचं. या 7 दिवसात तुमच्यावर पैशाचा असा काही वर्षाव होणार आहे की तुम्ही स्वतःही विचार करू शकणार नाही. अनेक काळापासून रखडलेली तुमची कामे, अडकलेली पैशाचे व्यवहार किंवा जुनी एखादी मालमत्ता जी तुम्हाला फायदेशीर ठरेल, त्यातून तुम्हाला प्रचंड आर्थिक लाभ मिळणार आहे. जे लोक तुम्हाला कालपर्यंत कमी लेखत होते ते आज लोक तुमच्यासमोर नतमस्तक होताना दिसतील. तुमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला हव्या त्या मोठ्या संधी आपोआप चालून येतील आणि तुमच्या उत्पन्नाचे मार्ग अचानक मोकळे होतील. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, हे यश अचानक मिळणार असल्याने तुमचा अतिउत्साह आणि तुमचा अहंकार हेच तुमचे सर्वात मोठे शत्रू बनू शकतात. जेव्हा हा अनपेक्षित पैसा हातात येईल तेव्हा समाजात आपला मोठेपणा मिरवण्यासाठी किंवा पैशाच्या नशेत कोणालाही कमी लेखण्याची चूक अजिबात करू नका. हे पैसे केवळ संपत्ती नाही, तर शनिदेवाने दिलेली ती परीक्षा आहे जी ठरवेल की हा पैसा तुमच्याकडे टिकून राहणार की एका रात्रीत धुळीला मिळणार. म्हणूनच या 7 दिवसात तुमच्याकडे येणाऱ्या लक्ष्मीचे नियोजन कसे करायचे आणि तिला आपल्याकडे टिकून कसे ठेवायचे हे जाणून घेणे आता तुमच्यासाठी अत्यंत अनिवार्य झाले आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, आतापर्यंत आपण आनंदाच्या आणि पैशाच्या पावसाच्या गोष्टी केल्या, पण आता थोडा गंभीर व्हा. लक्षात घ्या, जेव्हा तुमची प्रगती आकाशाला गवसणी घालते तेव्हा सूर्याच्या तेजाची जळजळ ही सावलीला होत असते. तुमच्या घरात जसा पैसा खेळू लागेल आणि समाजात तुमची मानप्रतिष्ठा वाढू लागेल, तशी तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांच्या पोटात गोळा उठायला सुरुवात होईल. तुमच्या हसऱ्या चेहऱ्यामागे आणि तुमच्या प्रगतीच्या कथेमागे काही लोक असे आहेत जे वरून गोड बोलत आहेत, पण प्रत्यक्षात तुमच्या विनाशाचा सापळा रचून बसले आहेत. हे तुमचे शत्रू बाहेरचे नसून तुमच्याच जवळचे आहेत. कदाचित तुमचे मित्र किंवा शेजारी असू शकतात. त्यांना हे सहन होत नाहीये की ज्या व्यक्तीला ते कालपर्यंत दुबळी समजत होते ती व्यक्ती आज शिखरावर कशी काय पोहोचली. हे लोक तुमच्या सुखाला लागलेल्या वाईट नजरेसारखे आहेत. हे शत्रू तुमच्यासमोर कधीच उघडपणे वार करणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की तुमच्या पाठीशी साक्षात बजरंगबली उभी आहेत. म्हणूनच ते अतिशय हुशारीने आणि धूर्तपणे तुमच्या विश्वासाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घ्याल. या 7 दिवसाच्या काळात तुम्हाला एका सर्वात घातक गोष्टीपासून सावध राहायचे आहे, आणि ती म्हणजे अतिविश्वास. तुमच्या मनात कोणाबद्दल किती प्रेम, किती आदर असला तरी तुमच्या भविष्यातील आर्थिक नियोजन, तुमच्या नोकरीच्या संधी किंवा तुमच्या घरातील खाजगी गोष्टी चुकूनही कोणाशी शेअर करू नका. ज्या व्यक्तीला तुम्ही आपलं समजून गुपिते सांगाल तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी टपून बसलेली आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमची सिक्रेट स्वतःपुरती मर्यादित ठेवली नाही तर हे शत्रू तुमच्या प्रगतीची वाट लावायला वेळही लावणार नाहीत. तर कुंभ राशीच्या जातकांनो, आत्तापर्यंत तुम्ही अनेक संकटाचा सामना केला असेल, पण आता ते वाईट दिवस कायमचे संपले असून तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस अवतरणार आहेत. येत्या पुढच्या 72 तासात म्हणजेच पुढील 3 दिवसात तुम्हाला निसर्गाकडून आणि शनिदेवाकडून 3 मोठे संकेत मिळायला सुरुवात होईल. हा पहिला संकेत असेल तुमच्या मनातील शांततेचा. बऱ्याच दिवसापासून जे मानसिक दडपण किंवा चिंतेचे मळब तुमच्यावर होते ते अचानक कुठल्याही कारणाशिवाय दूर होईल आणि तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास जाणू लागेल.
जे काम कित्येक महिन्यापासून रखडलं होतं ते आता कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल. हाच तुमच्या नशिबाच्या चक्राच्या फिरण्याचा पहिला पुरावा असेल. दुसरा अत्यंत आनंदाचा संकेत तुमच्या घरातील वातावरणातून मिळणार आहे. तुमच्या जवळच्या नातेवाईकाकडून किंवा कुटुंबाकडून काहीतरी खूप शुभ बातमी तुमच्या कानावर येईल. घरातील अविवाहित मुलामुलींसाठी मनासारखी आणि अतिशय उत्तम विवाहाची स्थळं चालून येतील, ज्यामुळे घरात आनंदाचे कारंजे उडतील. इतकेच नाही तर ज्या दाम्पत्यांना अत्यप्य सुखाची दीर्घकाळ प्रतीक्षा होती, त्यांच्या घरी लवकरच पाळणा हलण्याचे म्हणजेच संतान प्राप्तीचे स्पष्ट योग या 3 दिवसात दिसून येतील. हे संकेत केवळ योगायोग नसून तुमच्यावर होत असलेल्या दैवी कृपेचा थेट आशीर्वाद आहेत. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत थेट तुमच्या करिअर आणि आर्थिक यशाशी जोडलेला असेल. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल किंवा प्रमोशनची वाट पाहत असाल, तर अचानक तुमच्या मोबाईलवर किंवा ईमेलवर एक अशी खुश खबर येईल, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुमचे आर्थिक प्रश्न एका झटक्यात सुटतील आणि व्यापारी वर्गाला मोठा नफा मिळवून देणारी एक नवीन डील किंवा नवीन ग्राहक जोडला जाईल. ही डील तुमची प्रगती कित्येक पटीने वाढणारी ठरेल. तर कुंभ राशीच्या जातकांनो, हे 3 संकेत तुम्हाला सांगत आहेत की आता नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने झुकलं आहे. त्यामुळे या संधीचं सोनं करण्याची आता तुमची वेळ आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आत्तापर्यंत आपण आनंदाच्या आणि यशाच्या गोष्टी केल्या, पण आता थोडं कान देऊन ऐका. तुमचं नशीब सोन्यासारखं चमकत असताना आणि चारही बाजूनी आनंदाच्या बातम्या येत असताना तुम्ही एक अशी भयंकर चूक करू शकता, जी तुमच्या संपूर्ण भाग्याचा एका झटक्यात कोळसा करू शकते. या 7 दिवसात तुमच्याकडे पैसा खेळता राहणार असल्यामुळे तुमचा खिसा गरम असेल आणि नेमका याच गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी तुमच्या परिचर्यातील किंवा नात्यातील एखादी व्यक्ती अतिशय लालघोटेपणा करत रडवलेला चेहरा घेऊन तुमच्याकडे मोठी रक्कम उधार मागण्यासाठी दारात उभी राहू शकते. ज्योतिषशास्त्राचा हा अत्यंत कडक आणि गंभीर इशारा आहे की या 7 दिवसाच्या काळात तुम्ही कोणालाही कितीही मोठी रक्कम उधार देण्याची चूक चुकूनही करू नका. ती व्यक्ती तुमची कितीही जवळची असली, कितीही संकटात असली किंवा कितीही भावनिक आव्हान करत असली, तरीही तिला स्पष्ट शब्दात नाही म्हणायला शिका. या काळात दिलेला पैसा म्हणजे गेलेला पैसा समजाल. समोरची व्यक्ती तो पैसा परत करण्याची तसदीही घेणार नाही आणि जर तुम्ही तो पैसा मागण्यासाठी गेलात तर तीच व्यक्ती तुमची कट्टर शत्रू बनेल. म्हणजेच पैसाही जाईलच, पण वर्षानुवर्षाची नातीही कायमची संपतील. लक्षात घ्या की जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो तेव्हा शनिदेव तुमची परीक्षा घेण्यासाठी अशाच लोकांना तुमच्या आयुष्यात पाठवत असतात. ही तुमची आर्थिक परीक्षा आहे. जर तुम्ही भावनेच्या आहारी जाऊन किंवा जगाच्या चौकटीत मोठेपणा मिरवण्यासाठी आपला खिसा रिकामा केला, तर तुम्ही स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घ्याल. त्यानंतर पुन्हा तीच वेळ येईल, जिथे तुम्हाला इतरांसमोर हात पसरवण्याची वेळ येईल. त्यामुळे या 7 दिवसात स्वतःचा पैसा जपून वापरा. उधळपट्टी टाळा आणि कोणालाही उधारी देऊन स्वतःचे भविष्य धोक्यात टाकू नका. तर कुंभ राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही सर्व धोके आणि सावधानता जाणून घेतली आहे. पण या प्रचंड यशाला टिकून ठेवण्यासाठी आणि तुमच्या पाठीमागे रचल्या जाणाऱ्या त्या भयंकर षडयंत्राचा नाश करण्यासाठी तुम्हाला महाबली बजरंगबलीच्या एका गुप्त महाउपायाची गरज आहे. या जून महिन्याच्या येणाऱ्या शनिवारी किंवा मंगळवारी रात्रीच्या शांत वेळी एकतर हनुमान मंदिरात जाऊन किंवा तुमच्या घरातील देवाऱ्यासमोर शांतपणे बसा. बजरंगबलीच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला शुद्ध सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. हा केवळ एक विधी नसून तुमच्या भोवती एक अभेद्य सुरक्षा कवच निर्माण करण्याची एक देवी प्रक्रिया आहे. हे अर्पण केल्यानंतर तिथेच बसून पूर्ण श्रद्धेने आणि शांत चित्ताने हनुमान चालिसाचे 3 पाठण करा. लक्षात ठेवा, हनुमानाचे नामस्मरण तुमच्या कुंडलीतील शनिदेवाचा कोप शांत करेल आणि तुमच्यावर येणारी सर्व संकटे स्वतःवर ओढून घेईल. तुमचे रक्षण करेल. हे सुरक्षा कवच इतके शक्तिशाली असेल की तुमचे शत्रू तुमच्याबद्दल कितीही वाईट विचार करत असले किंवा तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांचे सर्व वार
त्यांच्यावर उलटतील. तुम्हाला स्पर्शही करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमची प्रगती अधिक वेगाने होईल. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रातील कोणतंही ज्ञान हे अर्धवट ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाडी मारून घेण्यासारखं असतं. आज या व्हिडिओत सांगितलेली प्रत्येक गोष्ट, ती सावधानता आणि हा बजरंगबलीचा उपाय आपल्या मनावर पक्के कोरून ठेवा. जर तुम्ही या उपायाकडे दुर्लक्ष केलेत तर आलेली सुवर्ण संधी हाताची जाऊ शकते. पण जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा उपाय केलात तर पुढचे 7 दिवस तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवतील आणि अख्खी दुनिया तुमच्या नशिबाकडे बघून म्हणेल, वा, काय नशीब आहे यांचं. तुमच्या आयुष्यात बजरंगबली आणि शनिदेवाचा आशीर्वाद सदैव राहू दे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला बजरंगबली आणि शनिदेवावर पूर्ण श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण भक्तिभावाने जय बजरंगबली किंवा जय शनिदेव नक्की लिहा. तुमची एक छोटीशी कमेंट तुमची भक्ती सिद्ध करेल आणि तुमच्यावरती सर्व संकटे दूर करेल. व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, जेणेकरून हे देवी आशीर्वाद तुमच्यापर्यंत कायमच राहतील. आणि अशाच अचूक ज्योतिषीय मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच रहस्यमयी माहितीसह. तोपर्यंत बजरंगबलीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहू द्या.